त्याच ताकदीनं जायचंय आणि तेच जर गेलो तर पहिल्याच दिवशी आपल्या सगळ्या मागण्या मान्य होतील आणि मनोजदादाच्या जीवाला धोका होणार नाही. मनोजदादा तुमच्या आमच्यासाठी पुन्हा काम करण्यासाठी इथं उपस्थित राहतील. म्हणून माझी एक हात जोडून विनंती आहे तुम्हाला, काळ धोक्याचा आहे, काळ खूप तुमच्या आमच्या संघर्षाच्या, तुमच्या आमची परीक्षा बघणारा काळ आहे. मराठ्यांना आजपर्यंत सहजासहजी काही मिळालेलं नाही. अनेक लोकांना 2-2, 4-4 वर्षाच्या GR न मागता आरक्षण दिलेले तिथून मागच्या सरकारने. परंतु तुम्हा आम्हाला काही द्यायचं असेल, तुम्हा आम्हाला काही मिळायचं असेल, मिळत असेल, सरकार काही देत असेल, तुम्ही आम्ही एकत्र होऊन काही मिळवत असू तर आपल्यामध्ये आडवे येणारे सुद्धा काही कोल्हे कुत्रे असतात. परंतु त्यांना जे सोबत येतील त्यांना सोबत घ्यायचं, जे येणार नाहीत त्यांना सोडून द्यायचं. परंतु जर कुणी आडवे आले हे तर त्यांना आडवं करून सुद्धा तुम्हाला आम्हाला पुढे जावं लागणार. एक मराठा, कारण आता वेळ खूप निकाराची आली. आपलं आंदोलन पुकारलं की 2.5 वर्ष झालं आपण बघतोय समोर कोल्हे कुत्रे, अनेकांच्या मळमळ होती पोटात, अनेकांना जुलाब लागते, अनेकांना काय काय होतंय काय काय नाही हे आता मला जास्त सांगायचं नाही. माझ्या माय भगिनी सुद्धा इथं बसलेल्या आहेत त्यामुळं. परंतु बांधवांनो, मनोजदादांनी 2.5 वर्ष झालं समाजासाठी खूप लिहून देत असताना अनेक त्यांच्यावर आरोप झेलले, आमच्यावर आरोप झाले, अनेकांनी आपल्याला नावं ठेवायचा प्रयत्न केला, अनेकांनी त्यांना 4थी पास म्हणून हिणवलं. परंतु या 4थी पास बहादराने चांगल्या पार स्वतःला बॅरिस्टर समजणाऱ्या, स्वतःला उच्च विभूषित समजणाऱ्यांना गुडघे टेकायला लावलेत. हा महाराष्ट्रातला इतिहास आहे. आणि म्हणून मला सांगायचंय आपल्याला, मनोजदादा सारखा चांगला नेतृत्व मिळालंय. नसल शिक्षण त्यांचं, परंतु तुमच्या आमच्या प्रश्नाची जाण आहे, तुमच्या आमच्या प्रश्नावरती त्यांना अतिशय संवेदना आहेत. एका सर्टिफिकेटसाठी काय काय करतात हे मी स्वतः बघितलेलं आहे. जर आंतरवलीत कुणी कुठल्याही जातीचा माणूस समस्या घेऊन आला तर त्याची समस्या कुठल्या पक्षाच्या नेत्याकडून सुटत नाही. ती समस्या मनोजदादा सगळी ताकदपणाला लावून सोडत आहे. याच्यापेक्षा तुम्हाला आम्हाला काय पाहिजे? म्हणून बांधवांना तुम्हाला वाटल 2.5 वर्ष झालं आपण पळतोय, रोज सारखंच आंदोलनाला बोलवतायत, सारखंच मुंबईला बोलवतायत, आंतरवलीला बोलवतायत, मांजरसुंब्याला बोलवतायत, बीडला बोलवतायत. परंतु बांधवांनो, आम्ही सुद्धा गेली 2.5-3 वर्ष झाली इथं बसलेले आम्ही सगळेजण रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून मनोजदादांसाठी आणि या समाजासाठी आमचं योगदान देतोय. यावेळी आमच्यावर सुद्धा हल्ले होत आहेत, आरोप केले जात आहेत. आम्ही एखादी पोस्ट टाकली तर काही ठराविक आडनावाचे लोक आमच्या पोस्टच्या खाली कॉमेंट करून रोज आम्हाला शिव्या देत आहेत, आम्हाला नको नको ते बोलतायत. परंतु बांधवांनो, या समाजाचं भलं होत असताना मनोजदादांनी आणि आम्ही सगळ्यांनी एक शपथ घेतली. आपल्याला शिव्या खायची वेळ आली, आपल्याला मार खायचा वेळ आला,